आजचा घटक आहे गणिती क्रियांमध्ये अक्षरांचा वापर. पहा, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार इत्यादी क्रिया करताना काही वेळेला माहीत नसलेल्या संख्येसाठी अक्षरांचा वापर करतात. अक्षरांमध्ये लपलेली संख्या शोधण्यासाठी अक्षरांबरोबर असलेल्या किंवा दिलेल्या संख्येच्या विरुद्ध क्रिया बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला केल्यास अक्षराऐवजी असलेली संख्या मिळते, म्हणजे आपलं उत्तर इथे मिळतं. व्यवसाय सोडूयात. पहा, पहिला प्रश्न आहे म वजा 17 बरोबर 28, तर म बरोबर किती, म्हणजे म ची किंमत किती आहे. इथं अशी कोणती संख्या आहे ह्या पर्यायामधून की त्याच्यामधून 17 वजा केले तर 28 येतात. तर इथं तुम्ही काय करायचं आहे, प्रत्येक संख्या घेऊन काय करायचे, 17 त्याच्यामधून वजा करायचे. 43 वजा 17 28 येतं का, 45 वजा 17 28 येतं का. या सर्व गणिती क्रिया स्वतः विद्यार्थ्यांनी वही घेऊन वहीमध्ये करून पाहायच्या. 11 वजा 17 हे तर होऊ शकत नाही, 11मधून 17 आपण वजा करू शकत नाही, म्हणजे हा पर्याय तर येऊ शकत नाही. आणि 55 वजा 17 करून 28 येतं का. या तिन्ही गणिती क्रिया जर केल्या तर आपल्याला उत्तर, जर 45मधून जर 17 वजा केले तर 28 उत्तर आपल्याला मिळतं, म्हणून हा पर्याय दुसरा. किंवा इथे वरती काय सांगितलेलं आहे, दिलेल्या संख्येच्या विरुद्ध क्रिया आपल्याला करायची आहे. पहा, इथे कोणती क्रिया आहे, वजाबाकीची क्रिया आहे. तर आपल्याला वजाबाकीच्या विरुद्ध क्रिया कोणती आहे, बेरीज. तर 17 आणि 28ची जर बेरीज केली तर आपल्याला डायरेक्ट 45 उत्तरसुद्धा मिळतं, म्हणजे या दोन्ही प्रकारे तुम्ही याचं उत्तर शोधू शकता. प्रश्न दुसरा, त भागिले 3 बरोबर 27, तर त बरोबर किती, म्हणजे तच्या जागेवर अशी खालीलपैकी कोणती संख्या आहे आणि त्या संख्येला जर आपण 3ने भागलं तर 27 उत्तर येणार आहे. इथे भागाकार करून पाहायचा. 81ला 3ने भागायचं, 27 उत्तर येते का. 30ला भागायचं, 27 येते का. 9ला भाग द्यायचा 3ने, 27 येते का. आणि 24ला भाग द्यायचा, 27 येते का. तर आपल्याला इथे पहिल्याच पर्यायामध्ये जर 81ला जर 3ने भाग दिला असता 27 उत्तर येतं, म्हणून पर्याय पहिला. किंवा वरती सांगितल्याप्रमाणे विरुद्ध क्रिया, भागाकाराच्या विरुद्ध क्रिया गुणाकार आहे, म्हणून 3 आणि 27चा जर गुणाकार केला, 27 गुणिले 3 ही जर क्रिया केली तर डायरेक्ट 81 उत्तर आपल्याला मिळतं, पर्याय पहिला. प्रश्न तिसरा, 31 अधिक प बरोबर 31, तर प बरोबर किती. पहा, इथे 31 आणि अशी कोणती संख्या आहे पर्यायामधली की ज्यांची बेरीज केली की 31च उत्तर येतं. म्हणजे पहा, 31मध्ये किती मिळवले तर 31च येतात. तर डायरेक्ट याचं उत्तर आपण लिहू शकतो, 31मध्ये जर 0 मिळवले तरच त्याचं उत्तर 31 येणार आहे, म्हणून पर्याय पहिला. प्रश्न चौथा, य अधिक 7 बरोबर 20 वजा 7. पहा, इथे गणित, बेरीज आणि वजाबाकी अशा दोन्हीही क्रिया दिलेल्या आहेत. बरोबर चिन्हाच्या उजवीकडे एक क्रिया वजाबाकी करायची आहे आणि डावीकडे बेरीज करायची आहे. दोन्ही क्रिया करायच्या आहेत आणि मग आपल्याला य ची किंमत शोधायची आहे. तर पाहूयात कसं सोडवायचं हे गणित. पहा, याप्रमाणे आपलं गणित आहे. य अधिक 7 बरोबर 20 वजा 7. आता सर्वप्रथम यांची वजाबाकी तर आपण करू शकतो. 20मधून 7 गेले 13 राहतात, परंतु इथे य म्हणजे अशी कोणती संख्या आहे की ज्याच्यात 7 मिळवले तर आता आपलं उत्तर 13 आलं पाहिजे. य म्हणजे अशी कोणती संख्या आहे की ज्याच्यामध्ये 7 मिळवले की 13 येतात. तर पहा, इथे जर आपण 6 घेतले तर ह्या 6मध्ये जर आपण 7 मिळवले तर उत्तर 13 येतं, म्हणजेच या दोघांची वजाबाकी किती येते, बेरीज 13, आणि इथे समोर तर 13 आहेच, म्हणजे इथे पहा आपल्याला यच्या जागेवर 6 ही संख्या घ्यावी लागत आहे, म्हणून आपलं उत्तर आहे 6. पहा, इथे पर्याय दुसरा 6. प्रश्न पाचवा, पहा, प अधिक प अधिक प असं 5 वेळा प घेतलेला आहे, बरोबर 60. तर प बरोबर किती, म्हणजे अशी कोणती संख्या आहे की ती 5 वेळा घेतली आहे, पुन्हा पुन्हा बेरीज केलेली आहे. एकाच संख्येची पुन्हा पुन्हा बेरीज म्हणजे गुणाकार असतो. मासे इथं कोणती संख्या आहे, तिचा 5 वेळा जर गुणाकार केला किंवा गुणिले 5 जर केलं तर 60 आलं पाहिजे.
तर बघा 5 जर 5 वेळा घेतले तर 5 5 25 होतात. जर आपण 12 घेतले 5 वेळा तर 12 पंचे 60 होतात. म्हणजे इथंच आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. च्या ऐवजी जर 12 12 12 याप्रमाणे जर 5 वेळा घेतलं, पुन्हा पुन्हा बेरीज 5 वेळा म्हणजेच 12 गुणिले 5 12 पंचे 60 उत्तर येतं. म्हणजे 12 संख्या घेऊन आपल्याला हे उत्तर मिळत आहे. प्रश्न 6. म गुणिले 5 बरोबर 0. तर म बरोबर किती? पहा इथे अशी कोणती संख्या आहे, तिला जर 5ने गुणलं तर 0 उत्तर येत आहे. पहा इथे गुणाकाराचा नियम आहे, कोणत्याही संख्येला जर 0ने गुणलं तर त्याचं उत्तर 0 येतं. कोणत्याही संख्येला जर 0ने गुणलं तर त्याचं उत्तर 0 येतं. तर पाहूयात आपण इथे पर्यायामध्ये. पहा पर्याय 4ला इथे 0 दिलेलं आहे. म्हणजे मच्या जागेवर जर हा 0 घेतला, 0 गुणिले 5 तर त्याचं उत्तर आपलं काय येणार आहे? 5 0 0 उत्तर येणार आहे. पर्याय 4. प्रश्न 7. प्रत्येक मुलाने सहलीसाठी 20 रुपये दिले तर क मुलांची एकूण वर्गणी किती? पहा वर्गामध्ये क मुलं आहेत, आपल्याला माहिती नाही किती संख्या आहे. क मुलं आहेत वर्गात आणि प्रत्येकाने 20-20 रुपये दिले आहेत. 20 20 20 20 असे 20ची किती वेळा बेरीज करायची? तर क वेळा बेरीज करायची. आणि जेव्हा आपण अशी एकाच संख्येची अनेकदा बेरीज करतो तेव्हा तिथे आपण काय असतो? तिथे गुणाकार असतो. म्हणजे 20चा गुणाकार काय करायचा? क वेळा 20चा गुणाकार करायचा आहे. म्हणजेच 20 गुणिले क जर केलं तर आपल्याला एकूण रुपये मिळणार आहेत. म्हणून पर्याय 2 20 गुणिले क. प्रश्न 8. 51 रुपयांपैकी 9 रुपये खर्च केले तर शिल्लक किती? पहा खर्च केले म्हणजे कमी झाले, म्हणजेच आपण ते वजा केले. 51 मधून 9 वजा केले म्हणजेच न खर्च केले. म्हणून किती शिल्लक राहतील? तर 51 वजा 9 म्हणजे एवढे काय केले? खर्च केले. पर्याय पहिला. पहा इथे दुसरा पर्याय सुद्धा वजाबाकीचा दिलेला आहे, परंतु इथे न मधून आपण 51 रुपये खर्च केलेत का? नाही, न मधून खर्च केलेले नाहीत. म्हणून हा पर्याय येणार नाही. पर्याय पहिलाच 51 वजा 9 म्हणजे 51 मधून 9 रुपये खर्च केले. प्रश्न 9. महेशजवळ प रुपये आहेत, माहिती नाही आपल्याला. महेशजवळ प रुपये आहे, त्याला आणखी 11 रुपये बक्षीस मिळाले. पहा त्याला आणखी 11 रुपये बक्षीस मिळाले तर त्याच्याजवळ एकूण किती रुपये होतील? पहा त्याच्याकडे आधीच प आहेत, आणखी त्याला 11 मिळाले तर एकूण किती? म्हणजे ह्या दोघांची आपल्याला बेरीज करायला लागेल. प आणि 11ची बेरीज. पहा कुठं आहे प आणि 11ची बेरीज? पहा इथे पर्याय 4. आधीच त्याच्याकडे प रुपये होते, आणखी त्याला 11 रुपये मिळाले म्हणजे प अधिक 11 हे आता महेशकडं रुपये असतील. प्रश्न 10. 37 पेक्षा ट ने लहान असणारी संख्या कोणती? पहा ट ने लहान, पेक्षा लहान, पेक्षा मोठी, कितीने कमी कितीने जास्त अशा वेळेला आपण वजाबाकी करत असतो. इथे पहा 37 पेक्षा ट ने लहान. आता आपण उदाहरणार्थ घेऊ शकतो. 37 पेक्षा 1 ने लहान असेल तर आपण काय करणार? 37 वजा 1 करणार. 37 पेक्षा 2 ने लहान, 37 वजा 2 करणार. तर 37 पेक्षा ट ने लहान तर 37 वजा ट. पर्याय पहिला. प्रश्न 11. 37 अधिक स बरोबर 50 तर स बरोबर किती? म्हणजे 37 मध्ये अशी कोणती संख्या मिळवली तर 50 उत्तर येत आहे? तर तुम्ही इथे करून बघू शकता, किंवा आपण पहिला नियम जो वापरला विरुद्ध क्रिया करण्याचा. इथे जर बेरजेची जर क्रिया आहे तर आपण 50 आणि 37 यांची वजाबाकी केली तर आपल्याला 13 उत्तर मिळतं. याप्रमाणे सुद्धा आपण शोधू शकतो, किंवा 37 मध्ये या संख्या पर्यायातल्या आपण बेरीज करून बघू शकतो. 37 अधिक 23 करा, 37 अधिक 13 करा, 37 अधिक 16 करा. पहा कोणाचं उत्तर 50 येते. तर 37 अधिक जर 13 केले तर ते उत्तर आपलं 50 येतं. हे बाकी सर्व पर्याय चुकीचे आहेत, म्हणून फक्त ब योग्य पर्याय तिसरा. प्रश्न 12. जर क्ष बरोबर 6 असेल, म्हणजे क्षची किंमत जर 6 असेल तर कोणत्या उदाहरणाचे उत्तर 30 येणार आहे? पहा इथे उदाहरणार्थ दिलेले आहेत आणि प्रत्येक ठिकाणी क्ष हे अक्षर वापरलेलं आहे, परंतु क्षची किंमत जर 6 आपण घेतली प्रत्येक ठिकाणी तर कोणाचं उत्तर 30 येणार आहे हे आपल्याला शोधायचं आहे.
आपण सगळीकडे क्षची किंमत 6 घेऊन आपण सोडवून पाहूयात. इथे घेतली 6 पंचे 30 उत्तर येतं, म्हणजे इथे 30 उत्तर येत आहे. हा पर्याय आपल्यासाठी योग्य आहे. त्यानंतर ब नंबरचा पर्याय क्ष जर 6 घेतला, इथे भागाकार करायचा आहे. 6 8 48 8 उत्तर येतं, म्हणजे इथं आपलं 30 उत्तर येत नाही, हा पर्याय नाही. त्याच्यानंतर क पर्याय क्षच्या जागेवर जर 6 घेतलं, इथे बेरीज आहे. 6 अधिक 14 20 उत्तर येतं, म्हणजे 30 उत्तर येत नाही. आणि शेवटचा पर्याय ड, इथे वजाबाकी आहे. 36मधून जर 6 गेले तर 30 येतात, म्हणजे इथे 30 उत्तर येतं. अशा प्रकारे फक्त अ आणि ड योग्य, म्हणून पर्याय दुसरा. प्रश्न 13. खालीलपैकी कोणत्या उदाहरणात र ची किंमत 4 आहे? म्हणजे कुठे र ची किंमत 4 ठेवली तर हे उदाहरण बरोबर येतं. म्हणजे इथे र जर 4 4 4 जर ठेवले तर 24 येते का? इथे र जर 4 ठेवला तर 24 येते का? इथे जर र ची किंमत 4 ठेवली तर 24 येते का? आणि 38मध्ये इथे जर र 4 वजा केले तर 24 येते का? हे आपल्याला इथे शोधायचं आहे. तर पाहूयात. इथे पहा, र च्या जागेवर आपण जर 4 ठेवले तर 1 2 3 4 5 6 वेळा जर 4ची र ची किंमत जर 4 असेल तर 6 चोक 24, म्हणजे इथं र ची किंमत जर 4 ठेवली तर हे उत्तर बरोबर येतं. पहा इथे 12 गुणिले जर आपण र ची किंमत जर 4 घेतली तर 12 चोक 48, म्हणजे इथे जर 4 किंमत घेऊन इथे 24 येत नाही, त्याच्याऐवजी 48 उत्तर पाहिजे, म्हणजे हे चुकीचा पर्याय आहे. क पर्यायामध्ये पाहूयात. र ची किंमत जर 4 घेतली तर 4 सक 24, म्हणजे हे उत्तर आपलं बरोबर येत आहे. हा पर्याय आपण निवडू शकतो. आता इथे 38मधून जर 4 वजा केले तर 34 येतात, म्हणजे हे चुकीचं उत्तर आहे. 24 नाही, म्हणून हा पर्यायसुद्धा आपण घेऊ शकत नाही. अशा प्रकारे फक्त अ आणि क योग्य, म्हणून पर्याय चौथा अ आणि क योग्य.